बातमी संपूर्ण राज्याची चिंता वाढवणारी, टेन्शन वाढवणारी। असं मी का म्हणते तर HMPV या व्हायरस संदर्भातली ही मोठी बातमी आहे, कारण राज्यामध्ये या व्हायरसचा शिरकाव झाला आणि या व्हायरस प्रसाराच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा सुद्धा अलर्ट झालेली आहे। जिल्ह्यात बुलढाणामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमधील रुग्णालयांमध्ये 100 बेड तर खामगाव या ठिकाणी 50 बेडचं विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यात 8 ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट जो आहे तो तयार झालाय आणि प्रशासनाने HMPV व्हायरस प्रसार रोखण्यासाठी आता मोठी तयारी केली आहे। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी ही माहिती दिली आहे। थेट जाऊयात बुलढाण्यामध्ये, आमचे प्रतिनिधी संजय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकची अपडेट। संजय, एकंदरीत जर आपण बघितलं तर राज्यामध्ये सुद्धा HMPV व्हायरसचा शिरकाव झालेला आहे। बुलढाण्यामध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क झाली, कशा उपाययोजना केल्या जात आहे सविस्तर? बरोबर आहे, नक्कीच की HMPV व्हायरसच्या प्रसाराच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा सगळी अलर्ट मोडवर झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जे महाविद्यालय त्यामध्ये 100 बेडचं आणि खामगावचे 50 बेडचं विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेला आहे। आणि हा जो व्हायरस आहे हा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊ नये ते रोखण्यासाठी किंवा जर झाला तर त्या पेशंटला रुग्णांना योग्य ते औषधोपचार मिळण्यासाठी ही यंत्रणा ऑक्सिजन आणि तयार करण्यात आलेली आहे। जिल्ह्यात 8 ठिकाणी ऑक्सिजन जनरेटर प्लांट तयार सध्या आहेत आणि आरोग्य यंत्रणा सगळी व्यवस्थित आणि सुसज्ज करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक भागवत भुसारी यांनी दिली आहे। धन्यवाद संजय, दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। एकंदरीत आपण पाहतोय बुलढाण्यामध्ये आता आरोग्य यंत्रणा जी आहे ती अलर्ट झालेली आहे। तब्बल 150 खाटांचं विलगीकरण कक्ष हे तयार ठेवण्यात आलेलं आहे।